नमस्कार मंडळी, कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उडदाच्या डाळीपासून असे लाडू बनवलेले आहे। तर मी ते कशा पद्धतीने बनवले मी तुम्हाला पुढील रेसिपीमध्ये सांगणारच आहे। पण हिवाळ्यामध्ये खूप पौष्टिक असतं हे खाण्यासाठी, तुम्ही एक वेळेस नक्कीच असे बनवा। तर आता मी तुम्हाला लाडू दाखवते। असं लगेच असे फुटणारे एकदम मऊ खूप छान लाडू होत आहे। तुम्ही एक वेळेस असे बनवून बघा। मी आता तुम्हाला पुढील रेसिपीमध्ये दाखवते। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करू। माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। उडदाच्या डाळीचे लाडू बनवण्यासाठी साहित्य दाखवते मी तुम्हाला। इथे उडदाची डाळ घेतली, स्वच्छ धुवून दिवसभर मी वाळून घेतलेली आहे। ह्या वाटीने 2 वाटी एवढी डाळ घेतलेली आहे मी, म्हणजे वाटीच्या मापाने 2 वाटी आणि वजनीही 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो डाळ आहे। तर पुढील साहित्य इथे मी खोबरं घेतले, 2 मोठी वाटी खोबऱ्याची, ते मी असे बारीक किसून घेतले। 1 वाटी ह्याच वाटीने 1 वाटी एवढं आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1.5 वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली, वजनी ती 250 ग्राम आहे, म्हणजे पावशेर। इथे खारीक पावडर 1 वाटी अशी फुल भरून घेतली। त्याच्यानंतर काळे मनुके घेतले 100 ग्राम, 100 ग्राम डिंक घेतला, 100 ग्राम बदाम घेतले। इथे याची पावडर घेतली, सुंठ आणि जायफळ हे किसून मी बारीक करून घेतली। आता आपल्याला डाळ पण भाजून घ्यायची आहे, गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे, खोबरं खारीक पण थोडीशी भाजून घ्यायची आहे। तर आता सर्वप्रथम आपण इथे डाळ भाजून घेऊ। पूर्ण डाळ टाकून घेतली मी इथे कढईमध्ये। थोडासा असा कलर बदलू देऊ तिचा। तसा असा कलर बदलला, आपली उडदाची डाळ भाजल्या गेली इथे। आता मी ती एका परातीमध्ये काढून घेते। आपल्याला खोबरं थोडं भाजून घ्यायचं आहे, थोडंसं ते पण असं कलर बदलेपर्यंत भाजून घेते मी इथे। खोबरं पण भाजून झाले, ते थोडासा असा कलर बदलला। आता ते पण आपण काढून घेऊ। इथे आपण 1 चमच एवढं तूप टाकून घेतलं आहे। त्याच्यानंतर इथे गव्हाचं पीठ घेतलेले 1 वाटी, ते आपण टाकून घ्यायच्या। डाळीत पण आपण भाजताना तूप नाही टाकले आणि खोबरं पण तसंच भाजलंय, त्याच्यात पण आपण तूप नाही टाकलं। पण थोडंसं असं हलकंसं सोनेरी कलर होईपर्यंत मी भाजून घेते त्याला। पण हलकासा असा कलर बदलला, गव्हाचं पीठ आपलं इथे भाजून घेतलं। तर ते पण मी काढून घेते एका भांड्यामध्ये। पीठ काढून घेतलं मी, छान भाजलं ते पण। आता थोडं परत तूप टाकून घेतलं आपण इथे, खारीक पावडर भाजून घेऊ। थोडंसं काहीतरी तिला गरम करून घ्यायचं, खूप काही भाजायची गरज नाही आहे। खारीक पावडर व्यवस्थित भाजल्या गेली, काढून घेऊ आपण तिला। थोडं पुन्हा तूप टाकून घेतलं, त्याच्यामध्ये बदाम घेतले ना, ते थोडेसे भाजून घेऊ त्याच्यामध्ये हलकेसे असे। बदाम भाजून झाले आपले, काढून घेतो एका वाटीमध्ये। चम्मच एवढे तूप टाकून घेतला। आता आपण डिंक फुलवून घेतो तुपामध्ये, थोडा थोडासा टाकून। डिंक छान असा फुलवून घेतला मी तुपामध्ये। आता गॅस बंद करते, काढून घेऊ आपण। ती उडदाची डाळ घेतलेली होती ती पण भाजून घेतली, खारीक पावडर ती पण भाजून घेतली, गव्हाचं पीठ भाजून घेतलं, बदाम ते पण भाजून घेतले, खोबरं भाजून घेतलं, डिंक तेलात हा फुलून घेतला। आता याच्यामध्ये आपल्याला डिंक पण बारीक करून घ्यायचं आहे, बदाम बारीक करायचे, खोबरं बारीक करायचे आणि डाळ बारीक करायची। आता सर्वात आधी आपण डाळ बारीक करून घेऊ मिक्सरला। थोडी, खूप जास्त बारीक नाही करायची, थोडी अशी दरदर ठेवायचं, असं रवाळ टेक्स्चर ठेवायचं। आता डाळ अशी दळून घेतली बघा मी मिक्सरला, 1 भांडं दळून घेतलं आणि असं रवाळ टेक्स्चर ठेवलंय मी त्याचं, अशा पद्धतीने। खूप काही बारीक नाही करायचं ते, कारण की उडदाची डाळ ही चिकट असते। आता आपण त्याच पद्धतीने इथे खोबरं पण बारीक करून घेऊ। थोडंसं काहीतरी 1-2 चक्कर आपण मिक्सरला फिरवून घेऊ। ते पण खोबरं पण असं दळून घेतलं मी, थोडंसं असं जाड सरस दळलं। सर्व खोबरं पण दळून झालं। आता आपण बदाम दळून घेऊ। बदाम पण दळून घेतले, ते पण असे जाडसर थोडेसे दळून घेतले, ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आता डिंक दळून घेते मी।
डिंक पण दळून घेतला मी इथे, तो थोडासा असा बारीक करून घेतला म्हणजे आपल्या दातात अडकत नाही. तो एका भांड्यामध्ये चोपून काढून घेते मी. पण इथे भाजून घेतलं, थोडंसं असा कलर बदलला त्याचा. आधीच आपण ते डाळ भाजून घेतलेली होती. आता आपण सर्व मिश्रण तिथे एकत्र करून घेऊ, ते तुम्हाला दाखवते त्याची प्रोसेस. सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊ. ही खारीक पावडर, त्याच्यामध्ये आपण जे बदाम दळून घेतले ना ते टाकले मी. ते पूर्ण असं टाकून घेतलं. त्याच्यानंतर खोबरं ते पण सर्व टाकून घेतलं. त्याच्यानंतर डिंक, त्याच्यानंतर आपलं गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर इथं हे जायफळ त्याची पावडर टाकून घेतली, सुंठ. आता टाकून घेऊ आपण जे डाळीचं पीठ भाजले ना आपण, उडदाच्या डाळीचं पीठ, ते त्याच्यामध्ये टाकून घेऊ. व्यवस्थित असं आधी आपण मिक्स करून घेऊ. इथे टाकू आपण पिठी साखर, पूर्ण सर्व मिश्रण असं मिक्स करून घेऊ. थोडंसं असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता इथे आपल्याला टाकून घ्यायचे मनुके. इथे लाडू बनवून घेऊ. व्यवस्थित छोटे मोठे तुम्हाला पाहिजे तसे ते बनवून घ्यायचे. मी थोडेसे असे मिडियम साईजचेच बनवते. अशाच पद्धतीने मी आता इथे सर्व लाडू ओळून घेते. हे बघा, आजची रेसिपी आपली पूर्ण झाली आहे. उडदाची डाळीच्या पिठापासून जे आपण लाडू बनवलेले, हिवाळ्यात खायसाठी खूप चांगले असतात. ते तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.